तुम्ही पाहू शकता किती छान आपले पेढे झालेले आहेत. एकदम रवाळ असे पेढे आहेत आणि त्याचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. चला तर मग आपण आता पेढे बनवायला चालू करू. पेढे बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 250 ग्रॅम खवा, 50 ग्रॅम साखर, 5-6 विलायची, 1 कपभर दूध आणि थोडंसं साजूक तूप लागणार आहे आपल्याला त्यासाठी. तर कढईमध्ये 1 चमचाभर मी तूप टाकलेलं आहे. ते गरम होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये खवा टाकून घेणार आहोत. आता तुपामध्ये खवा टाकला की खवा आपला बघा थोडा पातळ होतो. तर त्या खव्याला चांगलं फेटून घ्यायचं. पेढे बनवताना आपला हात सारखा आपल्याला चालू ठेवावा लागतो. ते सारखं फेटायचं, नाही तर मग खवा खाली लागू शकतो. आता खवा पातळ झाला की त्यामध्ये 1 कपभर आपल्याला दूध टाकायचं आहे. दूध टाकल्यावरही तीच प्रोसेस आहे, सारखं फेटत राहायचं. आपण अशा पद्धतीनं पेढे केले ना तर पेढे एकदम मस्त असे रवाळ होतात. त्याच्यामध्ये आता आपण विलायची टाकणार आहोत. विलायचीने एकदम छान टेस्ट येते पेढ्याला. त्याच्यामुळे मी इथे 5-6 विलायची घेतलेल्या आहेत. विलायची बारीक करताना त्यामध्ये थोडीशी साखर घालायची. मग काय होतं, त्यामुळे विलायची एकदम छान बारीक होती. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आता असं तडतड वाजत आहे, म्हणजे हे घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलं की त्यामध्ये साखर टाकायची. साखर टाकल्यावर पुन्हा ते थोडंसं पातळ होतं, परंतु त्याला सारखं फेटत राहायचं, नाहीतर ते खाली लागू शकतं. आपला हात इथे आपल्याला सारखा चालू ठेवायचा. आपण जे दुकानामधून विकतचे पेढे आणतो त्या काही पेढ्यामध्ये मिल्क पावडर, मैदा किंवा जास्त प्रमाणात साखर वापरलेली असते, त्याचं वजन जास्त भरण्यासाठी. आणि जे अस्सल खव्याचे असतात ते थोडेसे महाग भेटतात. मग त्यापेक्षा हे छान आहे ना. मी इथे 70 रुपयाचा खवा आणलेला आहे आणि विलायची, थोडंसं साजूक तूप, दूध आणि साखर असं सरासरी 20 रुपयाचं झालं असेल तर 90 रुपयामध्ये इथे छान आपले पेढे झालेले आहेत. आणि होता होईल तेवढं ज्या गोष्टी आपल्याला घरी करणं शक्य आहे ते आपण घरीच केल्या पाहिजे. आणि शक्य नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करीत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर अगोदर हे किती पातळ झालेलं होतं मिश्रण, तर आता तुम्ही पाहू शकता किती घट्ट झालेलं आहे.
एकदम रवाळ असं हे मिश्रण आहे. आता गॅस बंद करून याला 2 ते 3 तास झाकून ठेवायचं. 2 ते 3 तास झालेले आहेत. आता बघा किती हे घट्ट झालेलं आहे. याला थोडंसं मोकळं करून घेऊ. हे असं मोकळं केल्यावर मी याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. याला फ्रीजमध्ये ठेवलं ना तर पेढे करताना अजिबात हाताला चिकटत नाही. तर मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर चला मग आपण याचे आता पेढे करून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता किती छान आपला पेढा झालेला आहे. तर असे मी आता सगळे पेढे करून घेते. तर झालेले आहेत आपले आता सगळे पेढे करून. तर तुम्ही पाहू शकता किती छान आपले पेढे झालेले आहेत. तुम्हाला जर ही माझी पेढ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.